आरोग्य जागृती. हॅलो मित्रांनो, आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्र हो, आज वैद्यकीय क्षेत्रात खूप मोठी क्रांती झालेली आहे. परंतु आजही ग्रामीण भागामध्ये रुग्णांना वैद्यकीय क्षेत्राशी खूप गैरसमज आहे किंवा माहिती नसल्यामुळे ते रुग्ण व्यवस्थित ट्रीटमेंट घेत नाही. अशातच आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर शेखर रोकडे, जे वैद्यकीय क्षेत्रात यांनी आपल्या स्वतःला वाहून घेतलेलं आहे. जवळपास 20 ते 25 वर्ष त्यांचं कार्यकाळ गेलेला आहे. त्यांनी खूप जवळ बघितलेलं आहे सिल्लोड तालुका आणि तिथील रुग्ण. यांचं कार्य म्हटलं तर हे तळागाळात यांनी रुग्णाची मदत केलेली आहे. त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांना सिल्लोड तालुक्यामध्ये प्रत्येक जण नावानं ओळखतात. अशीच व्यक्ती आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे. आज आपण त्यांच्याशी जाणून या सिल्लोड तालुक्याबद्दल आणि वैद्यकीय क्षेत्र. डॉक्टर शेखर रोकडे साहेब, नमस्कार. आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे. डॉक्टर साहेब, मला सांगा की आज तुम्ही स्वतःला ह्या क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये वाहून घेतलेलं, याचं नेमकं तुम्हाला याच्यामध्ये काय असं दिसलं म्हणून तुम्ही केलं? प्रथम मी आरोग्य जागृतीचे खूप सिल्लोड शहरामध्ये गेल्या 20 वर्षापासून सिल्लोड परिसरातील रुग्ण असो, डॉक्टर असतील, तेव्हापासून मी सिल्लोडमध्ये कंटिन्यू वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित जे काही पेशंट असतील त्यांच्याशी माझा सुसंवाद राहिलेला आहे. सर, मला सांगा की सिल्लोड तालुक्यामध्ये आज वैद्यकीय क्षेत्रातील लोक भव्य रुग्णालय थांबत आहे, सुपर स्पेशालिटी डॉक्टर येत आहे, याबद्दल लोकांना माहिती नाही. यांना काय सांगणार? सिल्लोडमध्ये गेल्या 20 वर्षापासून ज्या काळामध्ये सुविधा नव्हत्या, आता खूप सुविधा सिल्लोड शहरात सुरू झालेल्या आहेत. चांगले मोठे मोठे हॉस्पिटल सुद्धा सुरू झालेले आहेत. त्या हॉस्पिटलला अत्याधुनिक यंत्रसामुग्री सुद्धा झालेले आहेत. काही लोकांना उपचारासाठी संभाजीनगर, जळगाव, नाशिक, पुणे या ठिकाणी जावं लागत होते, पण आता सिल्लोडमध्ये सगळ्या सुविधा हे झालेल्या आहेत. सिल्लोडमध्ये सिटी स्कॅन सेंटर असो, ट्रामा सेंटर असेल, हार्ट अटॅकच्या पेशंट, हृदयाच्या पेशंटसाठी सगळ्या सुविधा इथे सिल्लोडलाच मिळतात. एक इमर्जन्सी ॲक्सिडेंट झाला, केस झाला तर त्या ॲम्ब्युलन्सची व्यवस्था म्हणा किंवा कार्डियक ॲम्ब्युलन्स म्हणा, सर्व सुविधा आपल्या सिल्लोडला झालेल्या आहेत. पण त्याचा माहिती आतापर्यंत सिल्लोड परिसरातील काही डॉक्टर असतील, काही रुग्ण असतील, नातेवाईक असतील, ज्यांना ती माहिती नाही आहेत. सिल्लोड सारख्या शहरामध्ये ज्या ठिकाणी ब्लडची व्यवस्था नव्हती, आतापर्यंत ती आता ब्लड बँक सुद्धा अवेलेबल झालेली आहेत. ज्या इमर्जन्सीचे रुग्ण असतात, ॲक्सिडेंट झालेले जे पेशंट असतील, अशा रुग्णांना आपण सिल्लोड येथे सुद्धा ब्लड सप्लाय त्यांना करू शकतो, त्यांचं जीवनदान वाचवू शकतो. सुविधा झालेल्या आहेत. डॉक्टर साहेब, खूप चांगलं तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. सिल्लोड तालुका खूप मोठा झालेला आहे आणि इथे सगळं ग्रामीण शेतकरी वर्ग आहे. परंतु इथे लोकांना जनजागृती नसल्यामुळे, आरोग्याविषयी जनजागृती नसल्यामुळे या लोकांना आरोग्याबद्दल माहिती नाही. यांना काय संदेश देणार? सर्वसामान्य लोकांना, जे काही रुग्ण असतील त्यांना मला एकच सांगणं आहे की एखाद्या पेशंटचं जर पोट दुखत असेल किंवा डोकं दुखत असेल, अशा वेळेस व्यक्ती जवळच्या मेडिकलला जाऊन गोळ्या घेतात. असं न करता प्रॉपरली जर पोट दुखत असेल, तुम्ही जर पोटाचे डॉक्टर असेल, त्यांना जर दाखवले तर प्रॉपरली ट्रीटमेंट होऊ शकते. आणि दुसरं असं असतं की पेशंटला त्याचा बेनिफिट होऊ शकतो. एखाद्या पेशंटला जर तुम्ही पोट दुखत असेल आणि त्याने जर गोळी घेतली असेल, त्याला अपेंडिसायटिस असेल, काही प्रॉब्लेम असेल, आतमध्ये जर रप्चर झालं तर अशा वेळेस पेशंटचा जीव गमावा लागू शकतो. अशा वेळेस पेशंट लोकांनी असं न करता प्राथमिक लोकलचे जे डॉक्टर असतील, ते आमचे सिल्लोड जे डॉक्टर असतील, सिल्लोडमध्ये तज्ञ डॉक्टरांना दाखवलं तर योग्य राहील. सर, तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. सेल्फ मेडिकेट नाही करायला पाहिजे. सर, ग्रामीण भागामध्ये लोकांचं अंगावर काढायची प्रथा खूप जास्त आहे. जसं की आता गुरुवारी सिल्लोडला बाजार आहे, रविवारी बाजार आहे, आणि जर त्याचा आज पोट दुखत तो रविवारचं वाट बघत असतो, कारण ते कामात काम करून घ्या असं म्हणतात. अशा लोकांना तुम्ही काय सांगणार? अशा लोकांना सांगणार की गावाकडील जे लोक असतात ते अज्ञानी असतात, त्यांना काही माहीत नसतं. काही लोक तांत्रिक मानसिक उपचार घेतात. बरेच रुग्णांना हाय ग्रेड फ्लोर असतो, अशा वेळेस त्यांना झटके येतात. झटके आल्यामुळे त्यांचा श्वासोच्छ्वासाची प्रक्रिया जाणवते. अशा लोकांनी तांत्रिक मांत्रिककडे न जाता गावामध्ये लोकल गोळ्या न घेता प्रॉपरली गावातले जीपी डॉक्टर असतील त्यांना किंवा दाखवून किंवा सिल्लोडमध्ये येऊन तज्ञ डॉक्टरला दाखवून उपचार केलेला योग्य राहील. अशा वेळी त्यांचा प्राण वाचू शकतो. खूप चांगलं. मला एवढं सांगा, आता ग्रामीण मध्ये
वैद्यकीय क्षेत्राशी माहिती नसल्यामुळे हे प्रकार घडत आहेत. काही रुग्ण असे असतात तर त्यांना माहिती मिळते की सिल्लोड तालुक्यामध्ये आपले ऑर्थोपेडिक सर्जन आहे, पोटाचे डॉक्टर आहे, न्यूरो सर्जन, न्यूरो फिजिशियन आहे, हृदयरोग तज्ञ आहेत, डोळ्याचे डॉक्टर आहेत, दाताचे डॉक्टर, सगळे डॉक्टर तिथं उपलब्ध आहेत. परंतु ह्या काही डॉक्टर रुग्णाच्या किंवा रुग्णाच्या नातेवाईकाचे एकच हे असतं का आपण शहरात जाऊन उपचार करायला पाहिजे. म्हणजे जसं की संभाजीनगर असो की मुंबई असो, नाशिक असो, अशा ठिकाणी जातो. अशा लोकांना तुम्ही काय सांगता? अशा लोकांना जे काही रुग्ण आहेत की ज्यांना संभाजीनगर जायचं असेल तर संभाजीनगरला तर राहण्याची व्यवस्था किंवा त्यांना जाण्या येण्याचा खर्च किंवा बसण्याचा, ज्यांना मेडिसिनचा खर्च तो पुरवत नाही, अशा लोकांनी सिल्लोड सारख्या शहरामध्ये सुद्धा सगळ्या हॉस्पिटलना मल्टी हॉस्पिटल सुरू झालेले आहेत. सगळ्या सुविधा सिल्लोडला मिळत आहेत. गायनाकॉलॉजिस्ट आहेत, ऑर्थोपेडिशियन आहेत, ऑप्थोमॉलॉजिस्ट आहेत, डेंटल आहेत, ट्रामा सेंटर आहेत. अशा ठिकाणी सिल्लोड अशा ठिकाणी त्यांनी आता नवीन मेडिकल कॉलेज सुरू झालेले आहेत. तर अशा ठिकाणी त्यांनी याचा बेनिफिट घ्यावा आणि त्यांनी ती सुविधा सिल्लोडला घ्यावी ही माझी. हे होते डॉक्टर शेखर रोकडे, ते आमचे तालुका प्रतिनिधी आहे, सिल्लोड तालुका प्रतिनिधी आहे. आणि हे जवळपास त्यांनी आमच्या सोबत 12 वर्षापासून आमच्या सोबत आहे. आणि सर आम्हाला एवढं सांगा की इथले डॉक्टरांना तुम्ही काय संदेश देणार का, आपल्या सुविधाबद्दल काय बोलणार? सिल्लोड शहरातील डॉक्टरांना एक की आमच्या आरोग्य जागृतीमार्फत जे काही गावातील रुग्ण असतील किंवा डॉक्टर जीपी डॉक्टर असतील तोपर्यंत आपल्या हॉस्पिटलला काय सुविधा आहेत, आपल्या हॉस्पिटलला काय आपल्या कोणकोणत्या यंत्रसामग्री आहेत त्यांची आम्ही सगळ्या लोकांना आम्ही माहिती देत असतो. अशाने सगळ्या जे काही कन्सल्टंट डॉक्टर असतील किंवा जे काही स्पेशलायझेशन डॉक्टर असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधून बाकीचं आम्ही त्या जीपी पर्यंत सगळं पोहोचू शकतो याची नोंद घ्यावी. बघितलं डॉक्टर शेखर रोकडे आमचे खूप धडाडीचे तिथले कार्यकर्ता म्हणताना यांचे खूप चांगले प्रतिनिधी आहे आणि वैद्यकीय क्षेत्राची त्यांची खूप जवळीक आहे. सगळे डॉक्टर त्यांना नावाशी याच्या पहिले पण सांगतो तुम्हाला. तर सर्व सिल्लोड तालुक्यातील सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तज्ञ डॉक्टर यांना विनंती आहे की आपल्या जवळ जी पण माहिती असणार आहे, आपल्या रुग्णाची सुविधा आपण देणार आहोत रुग्णांना, याबद्दल जर सविस्तर आमच्या डॉक्टर शेखर रोकडे साहेबांकडे संपर्क केला तर नक्कीच आम्ही गरजू रुग्ण आणि जीपी डॉक्टर्स जसं ग्रामीणमध्ये पण माहिती होणं आवश्यक आहे. कारण ऐन वेळेवरती रुग्ण पण थोडं थांबवलेला असतो, तेथील नातेवाईक पण थोडा कळत नाही, ते मग ते विनाकारण इकडे धावपळ होते. आणि ज्या आजाराबद्दल आपल्याला ज्या रुग्णाला जायचंय त्या आपल्या बाजूला असून सुद्धा आपण इकडे थोडं धावपळ करतो. यामुळे रुग्णाचा त्रास वाढतो, आर्थिक खर्च वाढतो आणि नातेवाईकांना पण त्रास सहन करावा लागतो. कारण येण्या जाण्यासाठी तर वाहनाची व्यवस्था होत नाही वेळेवर. अशा वेळेत रुग्णाचा जीव पण गमावू शकतो. त्यासाठी एकच विनंती आहे की आपल्या परिसरातील, आपल्या सिल्लोड शहरातील तज्ञ डॉक्टरबद्दल सविस्तर माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यासाठी तज्ञ डॉक्टरांचं पण आम्हाला सहकार्य आवश्यक आहे. तर आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये डॉक्टर शेखर रोकडे साहेबांनी जे सिल्लोड तालुक्याबद्दल बोललेलं आहे, मी पण खूप जवळून सिल्लोड तालुका बघितलेला आहे. मला पण खूप इच्छा आहे का सिल्लोड तालुक्यातील तज्ञ डॉक्टरांचा गरजू रुग्णापर्यंत माहिती पोहोचणं गरजेचं आहे. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब.